नमस्कार. नुकताच पाऊस पडून गेला आणि बाहेर असं ढगाळलेलं आणि असं अंधारलेलं असं वातावरण आहे. अतिशय बोरिंग आहे. तर नाही आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दल असणार नाहीये. आजचा व्हिडिओ हा बोरिंग बाहेरच्या वातावरणाबद्दल नसणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेल्समधून लंडनच्या टॉवर ब्रिजला घेऊन जाणार आहे. तर चला तुम्ही आधी त्या लंडनच्या टॉवर ब्रिजची गंमत पहा. व्हिडिओ सुरू होण्याआधी सांगते की हा व्हिडिओ आधीचा आहे. जेव्हा माझे मामा मामी UK मध्ये आलेले पहिल्यांदा, तेव्हा आम्ही सगळे मिळून लंडन फिरायला गेलो. माझी सुद्धा लंडन बघण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी गेलो आणि त्यातलं एक होतं हे टॉवर ब्रिज. लंडन ब्रिज आणि टॉवर ब्रिज ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे दोन वेगवेगळे पूल आहेत आणि ते एकच थेम्स नदीवरच बांधलेले आहेत. दोन्ही बाजूबाजूला आहेत, पण हे दोन्ही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे टॉवर ब्रिज वेगळं आणि लंडन ब्रिज वेगळं. हा माझा पहिला गैरसमज दूर झाला. आणि दुसरा गैरसमज म्हणजे आपल्याला बालपणी मला जी नर्सरीमध्ये जी राईम होती, नर्सरी राईम्स आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ती लंडन ब्रिजवरती ती जी नर्सरी राईम होती, त्याचा ह्या दोन्ही ब्रिजेसशी काही संबंध नाही हे मला त्या दिवशी कळलं. बरं, आता मी जेव्हा लंडन फिरत होते तेव्हा आम्ही टॉवर ब्रिजला लांबूनच बघितलं. कारण मला असं वाटलं की आता ब्रिजमध्ये काय बघण्यासारखं आहे आणि त्यामुळे मला काही ते पूल इतकं काय आवडलं नाही. आणि जेव्हा आपण एकच दिवस असतो, 1-2 दिवसच असतात बघायचं, लंडन बघायचं, आणि त्याच्यात आपल्याला अनेक ठिकाणं जर बघायची असतात, त्यामुळे इतकं काही त्याला डिटेलमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही. त्यामुळे मी ते पूल असं लांबूनच बघितलं आणि त्यात काय पूलमध्ये काय बघायचं, ब्रिजच तर आहे, वाहतुकीसाठी आहेत, माणसं येतात जातात, त्यात काही विशेष आहे असं. पण तेव्हाच ते बघतानाच आम्ही असे चालत गेलो पुन्हा परत, म्हणजे त्या वाटेवर जातच होतो, परतीच्या वाटेवर होतो, आणि तेव्हाच आम्हाला तिथे एक बोट तिथे दिसली त्या ब्रिज जवळ. नाही, ती रिव्हर्स काय येते? हो, ती रिव्हर्स येते रे. ती ब्रिज जवळ गेली आणि मग ती रिव्हर्स येत होती. आणि मग आम्ही थांबलो तिथे बघायला की नेमकी का रिव्हर्स येते आणि काय होतंय ते. तुम्ही सुद्धा बघा. येते, बघितलं? घे तू पण घे. लकी आहे भाई. उघडतंय लवकर. येस, सी आधी पूर्ण व्हिडिओ घे. म्हणून त्यांनी ते सिग्नल देतात की बाबा आता थांबवा, मला पास व्हायचंय. होऊन दे चांगलं राहून कारण का पूर्ण ब्रिज येणार ना. ब्रिज येऊन दे. दिस इज वन ऑफ द थिंग बघायला मिळत नाही कोणाला. हे ते लकीली असं. ए मामा तुझा थोडा हा घे. नाही तू घे. व्हिडिओ फॉरवर्ड करेल तुला ती. व्हेरी गुड. हा, कसं उघडतंय बघ. मी सांगितलं म्हणून. ढोल बरोबरच वाजत. हो, ढोल बरोबर वाजत होते. आपण बरोबर टाइमवरती आलोय. हो, आणि मामीचं पण ऑब्झर्वेशन करेक्ट होतं की तिला बघ जायचंय. हो, मी आपलं म्हटलं ते रिव्हर्स मार. नाही, आणि मी बघितलं की गाड्या थांबल्या. हा वा, बघितलं. अरे वा, असं पण असतं. मग कुठली तरी मेजर असेल रे बोट, आपल्याला ती साधी वाटली असेल. मेजर नाही, रेग्युलर बोट आहे. ते बघ सगळी लोक बघतायत. बघणारच. आपण बघतो. गौरी राहून द्या, तू हात नको लावू. काय नाही करशील. नाही फोन पाण्यात टाक. गप्प बस, काय बोलू नकोस. काय बोलतोय ते रेकॉर्ड होते. मला आवडलं. हा, आता हिला आवडलं ब्रिज. पहिलं हिला आवडलं नव्हतं. हा, आता बघ इथे पण ढोल वाजवतात पाठवून. हा ब्रिज कुठल्या तरी मूवी मध्ये होता ना. पण आपण मम्मी रिटर्न्स असं आपण उघडताना थोडी बघितला. नाही, उघडताना ते एका मूवी मध्ये होता. मम्मी रिटर्न्स मध्ये आहे उघडताना. मम्मी काय करायला गेली?
ते बघ ते दोन लाईनीच नाही कसं ना बांधलंय डोक्यानी. आणि पुन्हा तो जाग्यावरती पुन्हा त्याच्यावरून गाड्या जाणार. पुन्हा गाड्या जाणार माणसांचं असं तर गोष्ट निराळी. बघ आता थांबायचं का? हो माता का आता परत. मजा आली ना बघून. मला हा व्हिडिओ बघून मला मजा येते. किंबहुना बघण्यापेक्षा मला ते ऐकून जास्त मजा वाटते. कारण मी काहीच्या काही भरळत आहे त्या व्हिडिओमध्ये. अगदी खूप एक्सायटेड झालेले मी बघायला. कारण का असं मी बघितलं नव्हतं. इव्हन टीव्हीमध्ये मला माहिती की असं अनेकांनी टीव्हीमध्ये पाहिलं असेल, पण माझ्यासाठी ती पहिलीच वेळ होती प्रत्यक्षात बघताना. त्यामुळे मी फार एक्सायटेड होते. बरं, हे जे ब्रिज आहे ते व्हिक्टोरियन काळात बांधलेलं आणि त्यावेळेला ही ब्रिजची संकल्पना ब्रिज ही उघडण्या आणि बंद होण्यापाठची संकल्पना अशी की त्या काळात लंडन हे फार एक बिझिएस्ट पोर्ट होतं. म्हणजे फार बिझी बंदर, आपण पोर्टला बंदर पण म्हणतो मराठीत, तर फार बिझिएस्ट असं बंदर पोर्ट होतं ते. आणि तेव्हा इथे कार्गो शिप्स खूप यायच्या. जे मालवाहक जे शिप्स असतात ते इथे खूप यायच्या. म्हणजे इथे साखर, कापूस, चहा असे इत्यादी सामानाचा व्यापार इथे खूप चालायचं. आणि तेव्हा मग त्याचे जे वेअर हाऊसेस होते ते इथे जवळपासच होते. मग त्या काळात जेव्हा थेम्स नदीवर ब्रिज किंवा पूल बांधायची जेव्हा संकल्पना आली तेव्हा त्यांना अशी डिझाईन हवी होती की हे जे कार्गो शिप्स आहेत त्यांना यायला आणि जायला त्यांना सोपं व्हावं. म्हणून अशी त्यांना डिझाईन हवी होती की ज्यामुळे ह्या कार्गो शिप्सला येण्या जाण्यास अडथळा होणार नाही. आणि त्यामुळे अशा डिझाईनची निवड करण्यास आली ज्यामुळे कार्गो शिप्सची सोय होईल. आता आपल्याला फार कार्गो शिप्स पाहायला मिळत नाहीत. आता जास्तीत जास्त शिप्स जे जातात त्या ब्रिजच्या खालून ते मोस्टली टुरिस्ट शिप्सच असतात. हे जे टॉवर ब्रिज आहे ते खूप प्रख्यात, खूप फेमस आहे. जेव्हा केव्हा लंडन असं आपण म्हणतो किंवा लंडनचं चित्र आपण बघतो तेव्हा त्यात हे टॉवर ब्रिज हमखास आपल्याला पाहायला मिळतं. खूप फेमस आहे आणि इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर फार उत्तम बांधकाम आहे. तर तुम्ही जर UK मध्ये राहत असाल तर नक्कीच टॉवर ब्रिजला भेट द्या. त्याची वेबसाईट सुद्धा आहे, तर तुम्ही त्याच्या वेबसाईटवर बघू शकतात की हे ब्रिज केव्हा उघडणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमची व्हिजिट प्लॅन करू शकतात. आणि मी असा विचार केलाय की जेव्हा मी पुन्हा लंडनला जाईन तेव्हा मी या टॉवर ब्रिजला नक्कीच भेट देईन आणि त्याची डिटेल टूर घेईन आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करीन. ऑन दॅट नोट मी व्हिडिओ इथेच थांबवते. मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.